नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका महान व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे. जगाला नवे विचार देणाऱ्या, आयुष्यभर जिद्द आणि मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्या स्टीव्ह जॉब्स यांची गोष्ट. स्टीव्ह जॉब्स यांनी स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभव एका भाषणातून जगासमोर ठेवले होते. ते म्हणाले होते, मी आज तुम्हाला 3 गोष्टी सांगणार आहे. त्या माझ्या आयुष्याच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, त्या गोष्टी म्हणजे फक्त त्यांचं आयुष्य नव्हतं, तर आपल्यासाठी प्रेरणादायी धडे आहेत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पहिली गोष्ट, डॉट्स जोडणे. मित्रांनो, मला तुमच्याशी माझी पहिली गोष्ट सांगायची आहे. ही डॉट्स जोडायची गोष्ट आहे. मी रीड कॉलेज फक्त 6 महिन्यांनी सोडलं, पण कॉलेज सोडण्यापूर्वी मी सुमारे 1.5 वर्ष तिकडे ड्रॉप इन विद्यार्थी म्हणून राहिलो. तुमचा विचार असेल, शेवटी मी कॉलेज का सोडलं? ही गोष्ट माझ्या जन्मापूर्वीपासून सुरू होते. माझी बायोलॉजिकल आई तरुण विद्यार्थी होती. तिने ठरवले की जन्मानंतर मला दत्तक दिलं जाईल, पण तिची एक शर्त होती. मला फक्त शिक्षित पालकांनी दत्तक घ्यावं. सगळं निश्चित झालं. एक वकील आणि त्यांची पत्नी मला दत्तक घेणार होते, पण जसं मी जन्मलो त्यांनी अचानक मन बदललं. त्यांना मुलगी हवी होती. मग रात्रीच्या काळात माझ्या भावी पालकांना फोन आला, आमच्याकडे एक मुलगा आहे, तुम्हाला हवा आहे का? आणि त्यांनी लगेच होकार दिला, हो नक्की. आणि इथे गोष्ट आणखी रोचक होती. माझ्या जन्माच्या वेळेला माझ्या खऱ्या आईने जेव्हा जाणून घेतले की माझी आई कॉलेज पूर्ण केली नव्हती आणि माझे वडील फक्त हायस्कूलपर्यंत शिकले होते, तेव्हा तिने ॲडॉप्शन पेपर साईन करण्यास नकार दिला. ते फक्त तेव्हाच मान्य झाले जेव्हा माझ्या पालकांनी वचन दिलं, हा मुलगा नक्की कॉलेजला जाईल. आणि 17 वर्षांनी मी कॉलेजला गेलो, पण मी चुकीचा निर्णय घेतला. मी असं कॉलेज निवडलं जो स्टॅनफोर्ड इतका महाग होता. माझ्या गरीब पालकांनी जे पैसे जपून ठेवले होते ते माझ्या फीमध्ये गेले. 6 महिन्यांनी मला उमगलं, मला खरोखर काय करायचं आहे हे मला ठाऊक नव्हतं, आणि कॉलेज मला कसं मदत करणार हेही स्पष्ट नव्हतं. थोडंसं विचार करा, मला जे करायचं आहे ते मला माहीतच नव्हतं. त्यामुळे मी माझ्या पालकांच्या मेहनतीचा पैसा वाया घालवत होतो. आणि मग मी धाडसी निर्णय घेतला, कॉलेज सोडलं. त्यावेळी भीती लागली, पण आज मागे वळून पाहिल्यावर समजतं की हा माझ्या आयुष्यातील उत्तम निर्णय होता. जसं मी कॉलेज सोडलं, मला ते स्वातंत्र्य मिळालं जे माझ्या खऱ्या आवडीसाठी होते. आता मला जबरदस्तीचे शिक्षण घेण्याची गरज नव्हती, पण हे सगळं सोपं नव्हतं. माझ्याकडे राहायला खोली नव्हती. मी मित्रांच्या खोलीच्या मजल्यावर झोपत असे. कोकाच्या रिकाम्या बाटल्या विकून अन्न मिळवत असे. प्रत्येक रविवारी मी 7 मैल पायी चालत हरिकृष्ण मंदिरात जात असे, फक्त तिथे मला चांगलं जेवण मिळावं म्हणून. पण मला हे सगळं वाईट वाटत नव्हतं. त्या काळात मी एक क्लास जॉईन केला, कॅलिग्राफीचा, म्हणजे अक्षरशैलीचा क्लास. रीड कॉलेजमध्ये त्या काळी जगातील सर्वोत्तम कॅलिग्राफी शिकवल्या जात होत्या. तिथे मी शिकलो की अक्षरांच्या मध्ये स्पेस कसा फरक करतो, फॉन्ट्स किती सुंदर बनतात, सेरिफ आणि सॅन्स सेरिफ याचं महत्त्व काय असतं. त्यावेळी वाटलं की हे कधीच उपयोगी पडणार नाही, पण 10 वर्षांनी जेव्हा आम्ही पहिला मॅसिनटोश बनवत होतो तेव्हा ते सगळं ज्ञान फारसं उपयोगी ठरलं. जर मी तो क्लास घेतला नसता तर कदाचित कम्प्युटरमध्ये हा सुंदर फॉन्ट्स आज नसता. मित्रांनो, भविष्याकडे पाहताना डॉट्स कधीच जुळत नाहीत, फक्त मागे वळून पाहताना दिसतं की कशा प्रकारे सगळं जोडलं गेलं आहे. म्हणून तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो की हे डॉट्स भविष्यातील जुळतील. तुमच्या मनावर, तुमच्या नशिबावर, तुमच्या अंतर्प्रेरणेवर, कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला शिका. हा विश्वास तुमच्यात धाडस निर्माण करेल आणि तोच मोठा बदल घडवून आणेल. माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम आणि अपयशाची. मला ते नशीब लाभलं की मला लवकरच एक काम मिळालं ज्यात मला खूपच आनंद आणि प्रेम वाटत होतं. ऑज आणि मी वयाच्या सुमारे 20व्या वर्षी आमच्या पालकांच्या गॅरेजमध्ये ॲपल सुरू केला. 10 वर्षात ॲपल 2 लोकांच्या संघातून वाढून $2 बिलियन कंपनी बनली. 4000 कर्मचारी आणि मॅसिनटोशसारखी क्रांतिकारी मशीन बाजारात आली. मी तेव्हा 30 वर्षाचा झालो होतो, पण मग मला माझ्या स्वतःच्या कंपनीतून बाहेर काढून टाकलं गेलं. का? कारण आम्ही एक नवीन CEO घेतला. सुरुवातीला सर्वत्र छान चाललं होतं, पण हळूहळू आमच्या विचारांना वेगळं वाटायला लागलं. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने त्याची बाजू घेतली आणि अशा प्रकारे 30 वर्षाच्या वयात मला सार्वजनिकपणे ॲपलहून बाहेर काढलं गेलं. माझ्या आयुष्याचा उद्देश, माझी ओळख, सर्व काही हरवलं. मी खूपच खचलो होतो. काही महिने काय करावं हे समजलं नाही. असं वाटलं की मी नापास झालो आहे. माझ्या मागच्या पिढीच्या उद्योजकांना मी निराश केलं असावं अशी भावना आली. मी सर्व काही सोडून पळून जायचं असं वाटायला लागलं. पण हळूहळू एक गोष्ट स्पष्ट झाली, मला तरीही तोच काम प्रिय होता. ॲपलहून काढले जाणं माझ्यासाठी आयुष्यातलं मोठं देणं ठरलं. यशाचं ओझं उतरलं आणि मी पुन्हा सुरुवात करू लागलो. मी परत नव्या पायावर उभा झालो
आणि हा काळ माझ्यासाठी सर्वाधिक सर्जनशील काळ ठरला. पुढच्या 5 वर्षात मी नेक्स्ट सुरू केलं, पिक्सार घडवलं आणि माझ्या पत्नीला भेटलो. पिक्सारने टॉय स्टोरी बनवलं आणि आज ती जगातील सर्वात यशस्वी ॲनिमेशन स्टुडिओंपैकी एक आहे. नंतर ॲपलने नेक्स्ट विकत घेतलं आणि मी परत आलो. नेक्स्टमध्ये केलेल्या तंत्रज्ञानाने ॲपलला नवस्फूर्ती दिली. जर मला ॲपलमधून बाहेर काढलं गेलं नसतं तर कदाचित ही सगळी घडण कधीच झाली नसती. मित्रांनो, आयुष्य कधीकधी तुम्हाला पायाखालच्या जमिनीवर घालून टाकतं, पण मनाला हार देऊ नका. जर तुम्ही तोच काम करत आहात ज्यावर तुमचं खरं प्रेम आहे, तर त्यातून तुम्हाला शक्ती मिळते. ही ताकदच तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढते. म्हणून तुमचं प्रेम शोधा, तुमच्या कामावर प्रेम करा. जर अजून सापडले नसल्या तर शोध सुरू करा, तडजोड करू नका. माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूची. मी 17 वर्षाचा असताना मी एक वाक्य वाचले, जर तुम्ही दररोज अशा प्रकारे जगला की प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून जगाल तर एक दिवस ते सत्य ठरेल. हे वाक्य माझ्या मनात खोलवर बसलं. गेल्या 33 वर्षापासून प्रत्येक सकाळी मी आरशात पाहून स्वतःला विचारतो, जर आज माझा शेवटचा दिवस असेल तर मी आज तेच करणार का जे मी करणार आहे? आणि जेव्हा अनेक दिवस उत्तर नाही असतं तेव्हा मला समजते की बदल आवश्यक आहे. मित्रांनो, मृत्यूला आठवण करून ठेवणं माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं साधन आहे. कारण मरणाच्या समोर सगळं तुच्छ बनतं. इतरांचे मत, समाजाची भीती, अपयशाची लाज हे सर्व निरर्थक वाटू लागतं. तेव्हा फक्त एकच गोष्ट उरते, खरंच तुमच्यासाठी काय मिनिंगफुल आहे. कोणीही मरायला उत्सुक नसतो, पण मृत्यू हा आयुष्याच्या सर्वात सुंदर शोधांपैकी एक आहे. तो जुन्या गोष्टी दूर करतो आणि नव्या गोष्टींसाठी जागा करतो. आजचा तुम्ही नवीन आहात, पण एक दिवस तुम्हालाही काढून टाकलं जाणार आहे. म्हणून तुमचा वेळ मर्यादित आहे. तो दुसऱ्यांचे आयुष्य जगण्यासाठी वाया घालवू नका. तुमच्या अंतर्शक्तीचा ऐका, तुमच्या हृदयाचा ऐका आणि सगळ्यात महत्त्वाचं धाडस ठेवा तुमच्या अंतःप्रेरणेचं आणि अंतर्शब्दाचं पालन करण्याचं. कारण ती आधीच ओळखते की तुम्ही काय बनायचं आहे. बाकी सगळं सेकंडरी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.